आम्ही दोघं नवरा बायको आहे. आम्हाला 20,000 रुपये काढून पुणे आम्ही तुमचं काय करायचं ते करणे. आम्हाला काही घेणं देणं नाही. वारीसाठी काढून बस आम्हाला वारीसाठी 20,000 रुपये चालू आहे. काय वाईट आहे? मला कुठं काही येसन नाही. हां 2 टाईम जेवायला लागतंय. हां 3 टाईम चहा लागते. बस अंगावरले कपडे तर 10 वर्ष झालं 15 वर्ष झालं कपडे घेतलाच नाही. तुमचे आमचेच कपडे सर दिवाळीनं आणले, बहिणीनं आणले, इनीनं आणले, नातीनं आणले, नातानं आणले. हे सर वारीत कसं वाटतंय पण वारी म्हणजे का मला वारी केली का हा आमचा स्थानाचा शिन गेला. आहे का नाही? हां आता मग वय आहे का चालेल नाही. मग किती वय आता? मग असं 74 वय बघा. अंदाजे ते त्याच्यावर निघालेले. ते बाकीचं काय आहे? हे सरकारी साहेब आहेत हे हो असेल. रिटायर झाले हो, आता. आता त्या वर्षीपासून वारी चालू केली. चांगली गोष्ट मला 90,000 रुपये पेन्शन. पैशाचा नका. पैशाचा विचारच करायचा नाही. पैसे तुमच्याजवळ घरभर आहेत. पैशाचा विचार नाही करायचा, चालायचं. तुमच्या घरात घरभर पैसे आहेत. हां पण तुम्हाला एक रुपयाचं काही खाता येईल नाही तर मग पैसे उपयोग काय? काय करायचं? अहो लोकांना करोड रुपये उत्पन्न, हो. पण म्हणे चहा प्यायचं नाही, चहा प्यायचं नाही, गोड खायचं नाही, प्यायचं नाही, मीठ खातं नाही, लसण खातं नाही, आळणी खायचं आळणी खातं आणि मुगाची डाळ आणि ज्वारीचीच भाकर खा. आणि पिठलं भाकर खायचं हां ज्वारी आणि घरात सोन्याचं दूर. दूध. काय करायचं त्या हो. सोसायटीला? पुन्हा 3 महिन्यात 3 लाखाचे इंजेक्शन. आता पहिलं वर्ष आहे वारीचं. चांगलं. आपण हेच केले बा, बाकी काय करायचं नाही. वारी करायची बस. 90,000 रुपये पेन्शन. जर समजा नाही झालं चढून हां तर काय करायचं? आळंदीला यायचं. हां आणि आळंदीपासून पुण्यापासून पाहिजे यायचं. कसं आणायचं कसं आण म्हणायचं. आता आम्ही पाय चालू आहे. नाही सांगतो मी मग सांगतो मी पुण्यापर्यंत माऊलीला पोहोचायचं. मग पाय काढून घे म्हणे. काय करायचं त्याच्याशिवाय दुसरं आहे का कोणी? किती पैसे तुमच्याजवळ? डॉक्टर म्हणला हे हात काढावं लागतंय. चला चला. काही बदल आहे का? माऊली चला. एक मिनिट हे काय इथनं गेट संपलं. झालं झालं. मदत असते आसपासची बैल असते ती चला.
स्वतःसाठी आहे. थँक्यू खूप खूप नाही